माती आमची काळी आई। शेतकरी बंधूंनो नमस्कार। आपण महाराष्ट्रातील व विशेषतः मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकऱ्याचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाडोळी या गावामध्ये आहोत। मुळात या हाडोळी गावाचा इतिहास जर आपण बघितला, अतिशय आदर्श असं गाव जिथं सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात आणि पाण्याची सिंचन सुविधा अपुरी असताना सुद्धा या नैसर्गिक गोष्टीवर मात करून अतिशय वन्य प्राण्यांशी मुकाबला करून शेती यशस्वी करणारे आज लालवंडे मामा आमच्या इथं उपस्थित आहेत। अतिशय प्रगतिशील शेतकरी आहेत जे खताचा कमीत कमी वापर करतात आणि त्यांच्या आता तोंडी आपण ऐकूया की शेती कशी करावी व शेतीची पद्धत कशी आहे व उत्पादन खर्च शेतकऱ्याने कसा कमी करावा। मामा आपण आपली ओळख करून द्या। माझं नाव वामन हनुमंतू लालवंडे, राहणार हाडोळी, तालुका भोकर, जिल्हा नांदेड येथील शेतकरी असून माझ्याकडे 16 एकर जमीन आहे आणि त्या जमिनीमध्ये हळद, कापूस, सोयाबीन आणि फळझाडं 4 एकर अशा पद्धतीची आहेत। त्याच्यामध्ये चिकू आहे 2 एकर आणि 3 एकर मोसंबी अशा प्रकारची पिकं घेतो मी। हळद एकरी 40 क्विंटलचा यावर्षीचा ॲव्हरेज माझं निघालेली आहे हळद। कापसाचा ॲव्हरेज यावर्षी 14चा ॲव्हरेज कापसाचं दिलेलं आहे आणि सोयाबीन मात्र यावर्षी या पावसाच्या अभावामुळं आणि जास्ती कमी होण्यामुळं सोयाबीन थोडं त्या ठिकाणी कमी झालं आहे, परंतु चिकूचं उत्पन्न भरपूर आहे आणि एकदम सेंद्रिय अशा पद्धतीची माझी चिकूची बाग आहे। पाणी अगदी कमी आहे आणि हे पुढे ठेवलेले हे चिकू हे माझ्या शेतीमधली सेंद्रिय शेती अशा पद्धतीची असल्यामुळं गांडूळ खत भरपूर आहे। 18 ते 20 वर्षापासून गांडूळ शेतीवर मी शेती करत असतो। आता ही बाकीचे रासायनिक जी निविष्ठ असतील तर ते फार कमी अशा पद्धतीचे वापरतो। डिंबोळे अर्क दरवर्षी मी तयार करतो। त्याच्यात रायझोबियम, अझोटोबॅक्टर आणि ट्रायकोडर्मा याचा दरवर्षी मी वापर करतो। अशा पद्धतीची शेती कमी खर्चामध्ये असणारा त्या ठिकाणी करतो आणि सेंद्रिय औषधी जास्ती वापरतो मी आणि रासायनिक जेवढं कमी करता येईल तेवढं अतिशय असणार त्या ठिकाणी कमी अशा पद्धतीची माझ्या शेतीमध्ये खर्च कमी। आता लोकाला असं वाटत असेल कदाचित शेती परवडत नाही, पण शेती एवढं उत्पन्न कुठंच अशा पद्धतीने निघत नाही। जर आपण योग्य पद्धतीनं नियोजन लावून सुरुवातीपासून जर आपण त्या ठिकाणी बेसल डोसपासून जर त्याची व्यवस्था केली आणि सुधारित बियाणं चांगलं जर वापरलं आपण योग्य पद्धतीनं आणि त्याला जर बीज प्रक्रिया करून जर आपण त्याला वापरलो तर अतिशय असणारं त्या ठिकाणी बिना कीटकाचं बिना असणारं त्या ठिकाणी औषधीचं सुद्धा आपल्याला शेती करता येते। अशा पद्धतीची माझी असणारं त्या शेती आहे। भरपूर अशा पद्धतीचं उत्पन्न आहे। घरी माणसाची असणारं त्या ठिकाणी थोडी जोड माझी चांगली आहे। 2 मुलं 2 सुना, आम्ही ते मागं पुढं असतोच असणारं त्या ठिकाणी। त्याच्यामुळे तेवढं माणसाचं काही आम्हाला अशा पद्धतीचं प्रॉब्लेम येत नाही। त्याच्यामुळे शेती अगदी उत्तम अशा पद्धतीचं आहे। आता इतर शेतकरी जे तुमची मुलाखत ऐकतील, आता ही मुलाखत तुमची भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्लीच्या साईटवर जाईल। तर महाराष्ट्रातले, मराठवाड्यातले, नांदेड जिल्ह्यातले शेतकऱ्यांनी शेती कशी करावी आणि कोणत्या पद्धतीने करावी शेती आणि या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हा शासकीय सर्व संस्थांनी ठेवलेला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? तर असे जर मार्गदर्शन वर्षभर जर आम्हाला शेतकी खात्याकडून जर मिळत गेले, नेहमी असणारं त्या ठिकाणी असं प्रोत्साहन मिळत गेलं तर वरच्यावर आमच्या असणाऱ्या त्या ठिकाणी या वापरण्यामध्ये किंवा आमची जी काही चूक भूल होती अशा पद्धतीची त्याच्यामध्ये अतिशय असणारं त्या ठिकाणी आता आजची या ठिकाणचा कार्यक्रम म्हणजे पूर्व सुधारणा झाली आमच्यामध्ये असणारं। पेरणीच्या अगोदर काय करायला पाहिजे याची आम्हाला माहिती मिळाली। 3 महिन्यामध्ये म्हणजे 90 ते 100 दिवसाच्या मधले पिकं आपल्याला यावर्षी घ्यायची आहेत का, कालमान यावर्षीचा चांगला नाही, पाऊसमान यावर्षीचा चांगला नाही अशा पद्धतीचं आणि त्याच्यामुळं आम्हाला अगोदर मार्गदर्शन मिळाल्यामुळं आता बियाची निवड करणं आम्हाला अतिशय असणारं सोपं झालं। त्याच्यामध्ये असणारं त्या ठिकाणी आम्हाला कापसाच्या कोणती जाती लावायच्या, सोयाबीनच्या कोणती जाती वापरायच्या, त्याच्यावर बीज प्रक्रिया कोणती करायची ही आजच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला तंतोतंत मिळाल्यामुळं आम्ही असणारा सावध झालो। आता त्याच्यापासून धोका असणारा पुढे होणारा जो धोका होता आज आम्हाला असणारा त्या ठिकाणी एकदम धोका आमचा टळल्या गेला।
हो. खताचा वापरविषयी काय? खताचा वापर असणारा त्या ठिकाणी अतिशय अशा पद्धतीचं आपण जेवढं सेंद्रिय जेवढं आपल्याला त्या ठिकाणी कर्ब तयार करता येईल जमिनीमध्ये तेवढं आपल्याला वापरता येते. गांडूळ खती फार काही अशा अवघड नाही. आता मी 20 वर्षापासून गांडूळ खताची शेती करतो. काही खर्च नाही त्याला. फक्त आपल्याला असणारं एकदा टाकून द्यायचं आणि पाणी तेवढं थोडं थोडं त्याला वापरत राहिलं तरी ते गांडूळ आपलं खात राहतात. काही दररोज जाऊन चारवायचं नाही. जनावराला तरी आपल्याला त्या ठिकाणी काही चारा पाणी करावं लागते, पण गांडुळाला कसल्याच पद्धतीचं काही आपल्याला खर्च करावा लागत नाही किंवा मेहनत नाही. आणि आपोआप असणारा त्या ठिकाणी 16-17 घटक त्याच्यामध्ये असणारा त्या खतामध्ये तयार होतात. म्हणून आपल्याला वेगळे जैविक खतं घेणं याची काही गरज पडत नाही. का त्या एकाच खतामध्ये 16-17 घटक आपल्याला मिळाल्यामुळं आपल्याला फार कमी असणारा त्या ठिकाणी खर्चामध्ये आपली शेती आपल्याला करता येते. आणि जमीन वरच्यावर असणारा त्या ठिकाणी आपली सुपीक बनत जाते. गांडूळ खतामुळे असणारा नेहमी गांडूळ असणारा जमिनीमध्ये खेळता प्राणी आहे अशा पद्धतीचा तो. आणि त्याच्यामुळं असणारा त्या ठिकाणी म्हणजे जमिनीला असणारा गांडुळाची कमी नाही. खूप असणारा त्या ठिकाणी जमीन तयार झालेली आहे. मामाची मी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आभार मानतो आणि सर्व शेतकऱ्यांनी लालवंडे मामाचं अनुकरण करावं अशी अपेक्षा करतो. आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं तुम्हाला खरीप हंगामाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद.